त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय योगेश शेठ धाबाडे साहेब हेही इथे उपस्थित आहे आणि त्यांचाही सन्मान आपण इथे करायचा आहे। तर मी धीरज दादा आपणास विनंती करतो, योगेश शेठ धाबाडे साहेब यांचा सन्मान आपण इथे करायचा आहे। प्रेमाचं प्रतीक बाय शुभदार शाल, महाराष्ट्राचं महावस्त्र, आपुलकीचं प्रेम आणि यांचा सन्मान आपण इथे करायचा आहे। विनंती करतोय, सन्मान इथे होतोय। जातोय सरळ मैदानाच्या आतमध्ये, मोठा मासा जाळ्याला अडकलाय। आपण पाहू शकाल शुभम लोखंडेला माघारी जावं लागेल। पहिल्या विकेटचं बटन, पहिला धक्का बसलाय, ठोक डिझिंग। थँक्यू डीजे। मोठा मासा जाळ्याला अडकलाय, जो जाळ रचलं होतं त्या जाळ्यामध्ये अडकलाय। बडी मछली फसी जाल में, बडे विकेट का बटन। गोलंदाजाने मोठा मासा आपल्या जाळ्यामध्ये अडकवलाय। चांगली गोलंदाजी होते। नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय, इनाईट नंबर 3 मध्ये अरुण आलाय मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती। टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण एकच रन पाहत आहे। पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर आहे। प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या स्पर्धेमध्ये पाहत आहे। इथे ड्राईव्ह केलाय, कमालीची फिल्डिंग होते, ताकदीची फिल्डिंग होते, लाजवाब। जो फिल्डिंगचा जो फॉर्मेट आहे ना माझ्या मित्रा, क्षेत्ररक्षणाचा तुमचा जो फॉर्मेट असतो ना त्याच्यामध्ये अव्वल दर्जा म्हणजे ॲज अ क्षेत्र बॉलरला फिल्डरची साथ असणं अनिवार्य आहे। लाजवाब। सिंगल मिळते, सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहत आहे 2। पहिलं षटक प्रगतीपथावर आहे, 2 धावा। टीम चेंबूर, 1 विकेटचं नुकसान झाले। बॅटिंग करते चेंबूर आणि त्याच्याबरोबर देवा प्रतिष्ठान ऐरोली या दोन टीमच्या दरम्यान हा बलाढ्यवान सामना आपण सध्या क्रीडानगरीमध्ये पाहत आहे। कोपर खेळण्याचं मैदान, खचाखच भरलेला मैदान सध्या पाहताय। इथे पहा कट करण्याचा प्रयत्न कम पॉइंटला चाललाय। घोषाणकी क्षेत्र आहे, फक्त सिंगल मीटिंग। सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती पुढे जाते 3 धावा धावफलकावरती। मराठीमध्ये म्हण आहे सचिन सर, थेंबे थेंबे तळे साचे। सिंगल डबलचं कॅल्क्युलेशन क्रिकेट सध्या क्रीडानगरीमध्ये आपण पाहताय। एकेरील दुहेरीला मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व दिलं जाते। हे चांगलं क्रिकेट आपण पाहताय। 3 धावा इथे कट करण्याचा प्रयत्न, यावेळेला बाकुट पॉइंटला पुन्हा सिंगल मिळते। एका धावेच्या जोरावरती, एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 4। धावफलक जाऊन पोहोचलाय 4 धावा धावफलकावरती। पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर आहे। शेवटचा बॉल, 4 धावा। प्रेक्षकांची गर्दी गर्दी आणि गर्दी, कारण स्पर्धा मानाची, ही स्पर्धा अभिमानाची, ही स्पर्धा नवी मुंबईकरांच्या अभिमानाची, ही स्पर्धा नवी मुंबईकरांच्या स्वाभिमानाची या स्पर्धेला आपण पाहत आहे। इथे पाहू शकाल सिंगल मिळते। सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे। पहिल्या षटकाचा खेळ सध्या संपलाय। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 5 धावा झालेल्या आहेत। असं म्हणतात ना, एका संगीताने मन तल्लीन होतं, असं मी ऐकलंय आणि माझ्या बरोबर या मॅडीने तुम्हाला सर्वांना तल्लीन केलाय। मॅडी ठोक डिझिंग। थँक्यू डीजे। पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, 5 धावा झालेल्या आहेत। सेकंड ओव्हर मध्ये परिवर्तन झाले। ओव्हर नंबर 2 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आलाय, अनिकेत आलाय। अनिकेतच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी सोपवली जाते। ओव्हर नंबर 2 वरती आलाय अनिकेतचा पहिला बॉल। स्ट्रोक चांगला होता, फटका ताकदवान होता, टायमिंग बी मिसाल होता। सिंगल मिळते। फटक्यांमध्ये ताकद होती, बॉल पहा बुलेटच्या वेगाने गेला होता। सिंगलने टीमची धावसंख्या 6 धावा धावफलकावरती आपण सध्या पाहताय। ओव्हर नंबर 2 सध्या सुरू आहे। षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना इथे कट केलाय। वाह,
बॉल थांबणार नाहीये. बॉल सीमा रेषा पार आणि धावा मिळते 4 4 4. ठोक डीजे. फटका चांगला आहे. टायमिंग वेळ मिसाला जवाब फटका खेळलाय. बॉल होता स्लॉट मध्ये, त्या बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय. लाजवाब स्ट्रोक केलाय. टायमिंग बे मिसाल प्रॉपर टायमिंग सोडलाय. फटक्यांमध्ये ताकद, फटक्यांमध्ये नजाकत, त्याच्याकडे टायमिंग. वा, सगळ्या गोष्टी ओके मध्ये आहे. 10 धावा इथे पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 11. चांगलं क्रिकेट आपण पाहताय. बॅटिंग करणारा कुणाल, एखादे मोठे फटके मिळाल्यानंतर सिंगल डबल रोटेट करायला शिका. हे चांगलं क्रिकेट आहे. चौकार आल्यानंतर एकेरीला दुहेरीमध्ये महत्व द्या. हे चांगलं क्रिकेट आपण पाहताय या क्रीडा नगरीमध्ये. ॲज अ कॅल्क्युलेशन क्रिकेट, ॲज अ व्यावसायिक क्रिकेट, ॲज अ प्रोफेशनल क्रिकेट सध्या पाहताय. 11 धावा धावफलकावरती. इथे आणखीन एक थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. लाजवाब फिल्डिंग आहे मित्रांनो. फिल्डिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय फिल्डिंग होते, लाजवाब. फिल्डिंगचं फॉर्मेट, बॅटिंगचं फॉर्मेट, गोलंदाजीचं फॉर्मेट, संघर्ष संघर्ष आणि संघर्ष आपण पाहताय. एका धावेच्या बरोबर टीमची धावसंख्या 12 धावा ऑन दी बोर्ड. 12 रन्स ऑन दी बोर्ड. 4 बॉलचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती आपण सध्या पाहताय. इथे पुन्हा एकदा बॉटमहँडचा चांगला वापर केलाय. सिंगल मिळते आणि थ्रो खराब होता, परंतु बॅकअप चांगला मिळालाय. सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 13. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये. 13 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा महत्वपूर्ण सामना आपण पाहताय. 3 ओव्हरची मॅच आपण पाहताय. धावफलक आपण पाहताय 13 वरती सध्या स्थिर. इथे चांगला बॉल आहे. रन मिळणार ना. व्हाईट बॉल. चला, व्हाईट बॉल आहे. अंपायर डिसिजन इज अ फायनल. चला, व्हाईट बॅनरच्या खाली जो एक लहान चिमुकला उभा आहे, प्लीज क्षेत्ररक्षक जो पाहतोय त्याला थोडंसं बाजूला काढायचे आहे. प्लीज, लहान चिमुकलं तिथे उभा आहे. लहान बाळा, प्लीज थोडंसं बाजूला व्हा. चला, व्हाईट बॉल आहे. नॉट आर्ग्युमेंट्स. अंपायर डिसिजन इज अ फायनल. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. आकाश, रिव्ह्यू व्हाईट बॉलला नाही आहे. व्हाईट बॉल दिलाय, तुम्हाला स्पीडअप करावं लागेल. आकाश, अंपायर डिसिजन इज अ फायनल. नॉट आर्ग्युमेंट्स. चला प्लीज, अंपायर डिसिजन. ॲज अ मित्रांनो, ॲज अ स्पोर्ट्समॅन म्हणून तुम्ही, ॲज अ स्पोर्ट्समॅन म्हणून, ॲज अ खेळाडू वृत्ती, चला चला प्लीज. योगेश भाई 2 मिनिटं. मित्रा 2 मिनिटं बोलतो. अंपायर 2 मिनिटं. मित्र, आर्ग्युमेंट करू नको प्लीज. मी बोललोय ना, 2 मिनिटं आम्ही बोलतो, डिसिजन घेतो, सांगतो तुला. 2 मिनिटं फक्त आम्ही बोलतोय ना. मॅनेजमेंट आहे. 2 मिनिटं थांबा, आम्ही बोलू आणि तुम्हाला सांगू. 2 मिनिटं थांबा. व्हाईट बॉल आहे, ठीक आहे. चेक नाही आहे मित्रा चेक नाही. हे नियम आहेत मित्र, कोणाला नाही दिले. चला, रमजान चेक होणार नाहीये. मित्र, वाद नको करू प्लीज. चेक तर चेक नाही मित्र. हे बघ, जे नियम आहेत ते नियम आहेत. 2 मिनिटं मित्र, पाहुणे आलेत प्लीज. हे योग्य नाहीये, नाही तर 2 रनची पेनल्टी लागून जाईल. उगाच नाही, वाद करू नका प्लीज. चला, फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग लावून घ्या, स्टार्टअप करा. चला, फिल्डिंग लावून घ्या. सलामीची जो बॅटिंग साठी मैदानामध्ये आहेत. दिनेश सर, आपण थोडं थांबायचं आहे. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 14 धावा धावफलकावरती आपण सध्या पाहताय. 14 धावा धावफलकावरती आपण पाहताय. ओव्हर नंबर सध्या
2 प्रगतीपथावर आहे. 14 रन्स ऑन दी बोर्ड आपण सध्या पाहत आहे. इथे व्हाईट बॉल आहे. दिशा खराब, लेग स्टिक सोडून चाललाय. पंचांनी हात केलेले आहे समांतर, त्यामुळे बॉल आहे अवांतर. आणखीन एक व्हाईट बॉल एक्स्ट्रा मिळते. एक्स्ट्रा बरोबर आता टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 15. इथे चांगला बॉल आहे. यावेळेला रन मिळणार नाही. डॉट बॉलची इथे सांगता होते. षटक क्रमांक 2 सध्या संपलाय. 2 षटकांचा खेळ सध्या संपलाय. टीमची धावसंख्या 15 धावा धावफलकावरती आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती आहे. मनाला तल्लीन करतं संगीत. माझ्या बरोबर मॅडी हे डीजे मास्टर जुडले. ठोका डीजे. ओव्हर नंबर 3 मध्ये रमजान आलाय. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण 16 धावा धावफलकावरती आपण पाहताय. रमजानच्या कंद्यावरती ओव्हर नंबर 3 मध्ये जिम्मेदारी दिली जाते. इथे भन्नाट वेग धारण केलाय. प्रचंड वेग धारण केलाय. बॉल वेगाने निघालाय. चांगल्या बॉलची पिचिंग होते. वेगवान बॉल, भन्नाट वेग धारण केलाय. सतरा धावा धावफलकावरती आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डाबामध्ये. इथे चांगला बॉल आणि यावेळेला फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. ठोक डीजे. आणि त्याच्याबरोबर मिस्टर 360 धीरज भोईर यांचंही आगमन झालंय. आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. सचिन नाईक मिस्टर कॅप्टन कुल आज खऱ्या अर्थाने 10 लाखाची स्पर्धा नवी मुंबईमध्ये हा पहिला कॅप्टन आहे. ॲज अ ऑल इंडिया आयकॉन जिंकण्याचा कारनामा केलाय. सचिन नाईक मैदानामध्ये आलाय. मिस्टर कॅप्टन कुल त्याचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. मित्रांनो, अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केलाय. अनेक खेळाडूंना घडवण्यामागे यशाचा वाटा या खेळाडूचा लाभलाय. खऱ्या अर्थाने कॅप्टन कुल असंच नाही म्हणत, त्याच्याकडे खूप चांगली कमतरता देखील आहे आणि सगळ्या खेळाडूंना एकत्रित घेण्यामागे यशाचा वाटा या सचिन नाईककडे देखील आहे. आणि मिस्टर 360 धीरज भोईर लकीचा आवडता खेळाडू सध्या आलाय आणि त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. स्कोर कार्ड वरती आपण धावा पाहताय. 18 धावा धावफलकावरती ओव्हर नंबर 3. इथे पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. ऑन साइडला प्रोटेक्शन आहे. फिल्डिंग चांगली होते. दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. चला, पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 19 आणि 20 धावांचा टार्गेट इथे ठेवण्यात आलाय. तोपर्यंत जाऊया. मनाला तल्लीन करतं संगीत. एका संगीताने मन तल्लीन होतं असं मी ऐकलंय. आणि माझ्या बरोबर आमचे मॅडी दादा आज डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये आज तुम्हाला सर्वांना तल्लीन केलंय. सुब्रतो ठोक डीजे. सुब्रतो कुठे आहे? अभि त्याला पाठवून दे वरती.
चला 20 धावांचा पाठलाग इथे करायचंय. सचिन नाईक दादांचं आगमन झालंय. दादा या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने तुमचं स्वागत आहे. आज नवी मुंबईच्या बाहेर आज कल्याण डोंबिवली रायगडच्या अनेक स्पर्धा या खेळाडूच्या नावावरती आहे. नवी मुंबईमध्ये असा एक कॅप्टन आहे ज्या कॅप्टनने ऑल इंडिया आयकॉन तब्बल 10 लाखाची स्पर्धा जिंकण्याचा कारनामा आपल्या नावी केलाय. आणि सध्याच्या घडीला मच्छिंद्र स्मृती धारावे नवी मुंबईमध्ये सर्वाधिक टॉप टीम सर्वाधिक मोठा संघ गणला जाणारा हा मच्छिंद्र स्मृती धारावे आणि त्या टीमच्या नेतृत्वाखाली सचिन नाईक या खेळाडूच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतो आणि त्यांचं स्वागत झालंय. मला वाटते बॉक्स क्रिकेटमध्येही चांगला खेळ आहे परंतु सध्या लांब राहिलेत बॉक्स पासून. चला दिनेश आपल्या उपस्थितीमध्ये सचिन नाईक यांचा सन्मान आपण इथे करायचंय. तर मी विनंती करतोय यांचा सन्मान इथे होतोय. तर दिनेश दादा मिस्टर कॅप्टन कुल सचिन नाईक यांचा सन्मान इथे होतो या मुख्य व्यासपीठावरती. मच्छिंद्र स्मृती धारावे टीमचं संघनायक ॲज अ कॅप्टन कुल नवी मुंबईमध्ये सर्वाधिक कॅप्टन कुल म्हणून ज्याची ओळख आहे आणि त्यांचा सन्मान सचिन हिराजी नाईक यांचा सन्मान इथे होतोय. तब्बल 10 लाखाची स्पर्धा आपल्या नवी मुंबईकरांचा अभिमान या खेळाडूच्या नावावरती आहे आणि त्यांचा सन्मान इथे होतोय. नुकतीच ऑल इंडिया आयकॉनची स्पर्धा जिंकली आणि मिस्टर 360 धीरज अभिमन्यू भोईर यांचाही सन्मान आपण इथे करायचा आहे. धीरज भोईर मिस्टर 360 हा खेळाडू कधीही कुठल्याही क्षणाला सामना पलटण्याचं काम सध्या करतोय आणि त्याची जी बॅटिंगची पद्धत आहे नवी मुंबईमध्ये सर्वाधिक ऑलराऊंडर म्हणून त्या खेळाडूची ओळख आहे आणि त्यांचा सन्मान इथे होतोय. जातोय सरळ क्रीडानगरीमध्ये बॅक टू द क्रिकेट. पहिला बॉल सलामीची जोडी रमजान पहिलाच बॉल या वाह पहिलाच बॉल यू मिस आय विल डेफिनेटली हिट दांडी 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 गुल विकेटचं बटन ठोक दिसे. थँक यू डीजे. पहिलाच बॉल सटीक लाईन लेन त्याचं अँगल त्याचं रिदम त्याची लाईन त्याची टाकण्याची पद्धत वाह. पहिल्याच बॉल वरती काठी काढली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. खेळाडू मुंबई रायगड कल्याण डोंबिवली अनेक विक्रोळी खोपोली नवी मुंबई अनेक परिसरामधून चेंबूर घाटकोपर घाटला महाराष्ट्राच्या अनेक यावेळेला DRS ची मागणी होती. अंपायर ऑन फील्ड अंपायर तिसऱ्या पंचांकडे उच्च न्यायालयाकडे हा प्रश्न इथे सोपवलाय. आपण पाहू शकाल फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे की नाही त्याची थोडी शहानिशा होती. अजूनही बॅटिंग करणाऱ्या टीमचं खातं ओपन झालेलं नाही आहे. 20 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय गणेश आमराले दादा हेही ते उपस्थित आहे आणि त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. या स्पर्धेमध्ये आज त्यांची उपस्थिती आम्हाला मिळालेली आहे. यस नॉट आउट आहे. दोन बॉल मध्ये एकही रन आलेला नाहीये. 20 धावांचा टार्गेट इथे सोपवलाय. 20 धावांचं लक्ष आहे. 3 बॉल. यस
3 बॉल झालेले आहेत, अजूनही धावा आलेल्या नाही आहेत. 20 धावांचा टार्गेट इथे सोपवण्यात आलाय. चांगली गोलंदाजी सध्या तरी होती, अगदी टिचून गोलंदाजी होती. करणला आपण पाहताय इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आणखीन एक विकेट. फलंदाज गॉन गॉन गॉन, विकेटचं बटन. फलंदाज बाद, ठोक डीजे. आलेला नाहीये. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय, संजय आलाय. नवीन फलंदाज संजय मैदानामध्ये आलाय. करणची जी गोलंदाजी आहे, अगदी कंजूसी गोलंदाजी. सटीक लाईन लेन, त्याचा अँगल, त्याचं रिदम, त्याची लाईन, त्याची बेतकता, सगळ्या गोष्टी पहा योग्य नियंत्रणवरती आहे. आणखीन एक चांगला बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह. वाह, 5 बॉल मध्ये 5 डॉट बॉल आहे. 6वा डॉट बॉल येणार का? या स्पर्धेची पहिली मेडन ओव्हर होणार का? नुकतीच सचिन नाईकची मेडन ओव्हर, गोठवलीची स्पर्धा कोण विसरेल? सचिन नाईकचं आगमन झालंय आणि मेडन ओव्हर हाताळण्यामध्येही यश मिळेल का? सामन्यामध्ये चुरस, कहाणी में ट्विस्ट, काय गोलंदाजी होते. या स्पर्धेची पहिली मेडन होईल का? शेवटचा बॉल, बॉलर तयार. इथे अलॉंग द ग्रास खेळलाय. फिल्डिंग कमालीची होते, ताकदीची फिल्डिंग होते. सिंगल मिळते. सिंगलने पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. एका ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 1 धावेवरती आहे. फक्त आणि फक्त सिंगल. आता 12 बॉल करायचे आहे 19. माझ्या बरोबर पुन्हा मॅडी सुटलाय. मनाला तल्लीन करतं संगीत. एका संगीताने मन तल्लीन होतं असं मी ऐकलंय आणि माझ्या बरोबर मॅडी सुटलाय. मॅडी ठोक डीजे. बारा बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. नुकतीच झालेली शिरवण्याची स्पर्धा, शिरवणेमध्ये ही बॉक्स क्रिकेट झाल्या होत्या. ओपनच्या स्पर्धा खेळत होता, त्याच्यामध्ये देखील हा संघ चॅम्पियन झाला होता. बॉलिंग करणारा संघ. शिरवणेची स्पर्धा नवी मुंबईमध्ये या टीमनं प्रस्थापित केलाय. चॅम्पियन पद जिंकलेलं आहे. आज कोपरखिरणे नगरीमध्ये ओपनच्या क्रिकेटच्या स्पर्धा आपण सध्या पाहताय. 12 बॉल, धावा करायच्या 19. चला शुभम लोखंडे, वेग घेऊ नका, विनंती करतोय. फास्ट खेळायचं आहे. अंपायर, ऑनफिल्ड अंपायर पंच परमेश्वर, चला फास्ट खेळायचे आहेत. हर्षित आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. हर्षितचा पहिला बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह. इथे पाहू शकाल आणखीन एक विकेट. अति घाई संकटामध्ये नाही. आणि फलंदाज गॉन गॉन गॉन, विकेटचं बटन. ठोक डीजे. थँक्यू डीजे. भागीदारी बनवावी लागेल, साझीदारी बनवावी लागेल. मॅच अजूनही ऑन आहे माझ्या मित्रांनो. क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही. मॅच अजूनही ऑन आहे. 11 बॉल, धावा करायच्या 19. तुम्हाला जो टार्गेट आहे, गेम प्लॅन थोडा वेगळा करावा लागेल. सिंगल डबल काढाव्या लागतील. इथे चांगला बॉल आहे. आणखीन एक यावेळेला व्हाईट बॉल. लेग स्टिक यावेळेला ऑप्शनच्या बाहेर आहे, शरीरापासून दूर. आयसीसी नियम क्रमांक 22 उल्लंघन होतोय. व्हाईट बॉल. इथे चांगला बॉल आहे. यावेळेला चांगला बॉल, तेज तरार बॉल आहे. भन्नाट वेग धारण केलाय. बंदुकीची गोळी कशी वेगाने निघते सचिन दादा, आणि वेग पहा तेवढ्याच ताकदीचा आहे. भन्नाट वेग धारण केलाय, प्रचंड वेग. इथे आणखीन एक चांगला बॉल, भन्नाट वेग. ओ माय गॉड, वेगाने निघालाय. मगाशी सचिन सरांनी उल्लेख केला, वेस्टर्न लाईन, ट्रेन वेस्टर्न लाईनचा जो वेग आहे, वा, विकी भोईरचा वेग, या गोलंदाजाचा वेग, भन्नाट वेग धारण केलाय. वेगावरती स्वार. इथे अलॉंग द ग्रास खेळलाय आणि पाहू शकाल फलंदाज आणखीन एक गॉन.
षटकार मारला म्हणजे फलंदाजाला परतीचा प्रवास. ठोक डीजे. थँक्यू डीजे. 4 बॉल झालेले आहेत 2. सचिन सर जी कालची स्पर्धा जी होती, कालचा दिवस होता, या स्पर्धेमध्ये 6 बॉल मध्ये 5 धावा डिफेंड झालेल्या आहेत या मॅच मध्ये. इथे आणखीन एक चांगला बॉल आहे. यावेळेला कटरेचा वापर झालाय. रन मिळणार नाही. काही गोलंदाजी होते, सटीक लाईन लेंथ. मित्रांनो, गोलंदाजाकडे अँगल, गोलंदाजाची लाईन, गोलंदाजाचं रिदम, गोलंदाजाची टाकण्याची पद्धत सगळे योग्य नियंत्रणवरती आहे. चांगली गोलंदाजी होती. सटीक लाईन, सटीक लेंथने टप्प्यावरती गोलंदाजी होते. गतीने बीट केलाय. सामना चुरशीचा झालाय. वाह, कमालीचा सामना आपण पाहताय. इथे आणखीन एक चांगला बॉल. 23 तरार. सरळ विकेट किपरचा वेध घेतलाय. रन मिळणार नाही. कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना. गेंदबाज को देखकर बल्लेबाज हो रहे दीवाना. 2 षटकांचा खेळ सध्या संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आली 1 आणि या ओव्हरमध्ये आली 1. धावा करायच्या 18. ठोक डीजे. आता बॉलिंग ट्रॅक वरती सॅम्युअल आलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलाय हा विक्रोळी गावाचा खेळाडू. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. इथे पहिलाच बॉल. आणखीन एक. तू चल में आया. फलंदाज गॉन गॉन गॉन. विकेटचं पतन. ठोक डीजे. थँक्यू. इथे चांगला बॉल आहे. आईवेला रन मिळणार नाहीये. फक्त 2 धावा दिलेल्या आहेत मित्रांनो. या मैदानामध्ये विक्रम केलाय या चेंबूर टीमने. पहिल्या दोन्ही ओव्हरमध्ये 1-1 रन आली आहे, परंतु या मैदानामध्ये आपल्या नावाचा कारनामा केलाय. काय गोलंदाजी आहे. वाह, सटीक लाईन आणि लेंथने. इथे बॉलर बॅक ड्राईव्ह. ऑन साइडला फिल्डर आहे. रन मिळणार नाही. डॉट बॉलची सांगता होती. इथे देखील पाहू शकाल यावेळेलाही रन मिळणार नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल. 2 बॉल धावा करायच्या आहे 17. 2 बॉल मध्ये 17. इथे व्हाईट बॉल आहे. आता 2 बॉल आणि करायचे आहे 16 या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच मी आमंत्रित करेन. चला, पंच ऑनफिल्ड अंपायर पंच सूर्या सर माझ्या मित्रा. याच्यानंतरची मॅच वाशी इथून जो जिंकेल तो का. येस, वाशी टीम तुम्ही तयार राहायचे. याच्यानंतर जो विजेता होणार तुमच्या बरोबर खेळेल. इथे व्हाईट बॉल. सॅम्युअल पुन्हा भरकटलाय. चला, 2 बॉल मध्ये करायचे आहेत 14 या मॅच मध्ये. इथे आणखीन एक चांगला बॉल आणि विकेटचं बटन. फलंदाज पुन्हा परतीचा प्रवास करेल. ठोक डीजे. चला, 1 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. इथे देखील चांगला बॉल आणि जिंकलेला आहे. चांगलं टीम चेंबूरने चांगला परफॉर्म केलाय. ॲज अ बॉलिंग, ॲज अ बॅटिंग, ॲज अ फिल्डिंग तिन्ही फॉर्मेटमध्ये भरपूर चांगला खेळ त्याने केलेला आहे. चला, देवा प्रतिष्ठान टीम आपल्या सन्मान चिन्ह आपण घेऊन जावा प्लीज. या स्पर्धेची गोड आठवण आपण आलात. या स्पर्धेमध्ये सहभाग तुम्ही नोंदवलात. चांगला खेळ तुमच्याही माध्यमातून झालाय. चला, वाशी टीम आणि चेंबूर. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन वाशी टीम आणि चेंबूर. चला, करेन आमच्या कॉमेंट्री बॉक्स